महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघाचं चौथ्या टप्प्यातील मतदान हे पार पडलं आणि मतदान पार पडल्यानंतर कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची ताकद आहे, कोणत्या ठिकाणी निवडून येऊ शकतो, अशा अनेक तर्क वितर्क अंदाज हे बांधले जाऊ लागले आणि अनेक विश्लेषक त्यावर विश्लेषण सुद्धा करू लागले। सगळ्यात महत्त्वाचा चर्चेत असणारा मुद्दा आणि सगळ्यात चर्चेत असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी रंगत रंगलेली आहे, त्याची सुद्धा चर्चा जोरदार सुरू आहे। त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड लोकसभेमध्ये सुद्धा सरळ लढत होत आहे। आणि त्यानंतरचा तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की याच जालना जिल्ह्यामधून मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला, संपूर्ण राज्यभर देशभर पसरला। म्हणून या जालना जिल्ह्यामध्ये नेमकं काय होतं, लोकसभेला कोण बाजी मारतं हे सुद्धा पाहावं लागेल, कारण की या मतदारसंघावर सगळ्यांचं लक्ष आहे। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार बोलताना सांगितलं की पाडणाराला असं पाडा की त्याच्या 5 पिढ्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे। मग जालना लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष असताना आपण सुद्धा जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला पाहिजे आणि या ठिकाणी नेमकं काय होणार हे सुद्धा पाहिलं पाहिजे। म्हणजे या ठिकाणी भाजपकडून महायुतीकडून जे उमेदवार आहेत ते म्हणजे रावसाहेब दानवे। आता रावसाहेब दानवे हे मागच्या 25 वर्षापासून खासदार आहेत, त्या अगोदर ते 2 वेळा आमदार राहिले, त्याच्या अगोदर सरपंच होते आणि सरपंचापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत रावसाहेब दानवे हे पोहोचलेले आहेत। आता त्यांना आव्हान देण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला कल्याण काळे नावाचा, ते सुद्धा त्यांनी 2009ला रावसाहेब दानवे यांना तगडं आव्हान दिलं होतं। अवघ्या 4,500 हजाराच्या मतानं कल्याण काळे यांचा पराभव झाला होता, रावसाहेब दानवे निवडून आले होते। हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे, पण मात्र सरळ लढत कल्याण काळे रावसाहेब दानवे या दोघांच्यामध्ये होत असताना या ठिकाणी एक 25 वर्षाचं पोरग अपक्ष म्हणून फॉर्म भरतो आणि या दोघांनाही तगडं आव्हान देतो, कारण की 25 वर्षाचा पोरग मंगेश साबळे हे जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा त्याची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये सुरू होते। कारण की मंगेश साबळे नावाचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रकारचे आंदोलन केले, उपोषण केले आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। आता व्हायरल झाल्यामुळे त्याला प्रसिद्धीसुद्धा राज्यभर मिळाली आणि सगळ्या राज्यामधून जिल्ह्यामधून अनेक जण मंगेश साबळे यांना पाठिंबा देऊ लागले। आता मतदारसंघातले जे लोक होते ते सुद्धा मंगेश साबळे यांच्या पाठीमागे ठामपणे खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात गावखेड्यापर्यंत पोहोचले। ते व्हिडिओ आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहिलेले आहेत। पण मात्र आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले, त्यांना पाना ही निवडणूक निशाणी चिन्ह मिळालं आणि या निशाणीवर त्यांनी निवडणूक लढवली। आता हा जो पाना आहे तो किती जणांचे नट टाईट करणार आणि नेमकी कितीची लीड घेणार असा देखील प्रश्न या ठिकाणी सर्वांनाच पडलेला आहे। कारण की सुरुवातीला वाटत होता की हे 25 वर्षाचं पोरग काय करणार आहे, त्याच्या पाठीमागे किती लोक उभा राहणार आहेत, काय होणार आहे, अशा चर्चा सुरुवातीला झाल्या। पण त्यानंतर जेव्हा मंगेश साबळे निवडणुकीच्या मैदानात उतरले, गावागावापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचले, तेव्हा मात्र त्यांची ताकद दिसून आली की एका 25 वर्षाच्या पोरामागं कशा पद्धतीनं ताकद आहे, जनता आहे हे त्यांच्या प्रचार प्रसारामधून दिसून आलं। आता प्रत्येक नागरिकाचं जनतेचं मत हे मतपत्रिकेमध्ये गेलेलं आहे आणि ते 4 जून रोजी बाहेर येणारच आहे आणि त्यामधून कळणार आहे की जालना लोकसभा मतदारसंघामधून नेमकं निवडून कोण येणार आहे। पण मात्र प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं की आपणच त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो, आपणच एवढी लीड घेऊ शकतो। पण मात्र आत्ता बोलण्यापेक्षा सगळं काही जे चित्र आहे ते निकालानंतर स्पष्ट होईलच। पण मात्र जनता जे ठरवत असते, ज्याच्या पाठीमागं ठामपणे उभा राहत असते तेच सत्य असतं, ते अगदी तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।